वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। आय होप तुम्ही सगळे छानच असाल, मजेत असाल आणि हे वर्ष सगळ्यांना खूप छान मस्त जाऊ दे। हॅपी न्यू इयर। हे वर्षाची सुरुवातच सगळ्यांना खूप सुंदर होऊ दे आणि माझ्या चॅनलला असंच भरभरून प्रेम द्या, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। तर आजचा व्हिडिओ असणार आहे हाऊ टू लुक स्टाइलिश इन बजेट। खूपदा असं आपल्याकडे होतं की खूप छान छान ड्रेसेस असतात, खूप ज्वेलरी छान असते, मेकअप असतो, पण कशावर काय घालायचं हेच आपल्याला कळत नसतं। त्यामुळे मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, चला मग बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा स्टाईल करायचं म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये एकच येतं, तर क्लोथिंग। क्लोथ म्हणजे तुम्ही किती छान प्रकारचे ड्रेसेस घालता किंवा आहेत ते ड्रेस किती सुंदर प्रकारे तुम्ही प्रेझेंट करता किंवा त्याचा लुक क्रिएट करता, हे जास्त इम्पॉर्टंट असतं। सो यस, पहिली टिप्स असणार आहे क्लोथ्स। आजकालच्या मुलींना किंवा वुमन्सना जास्त सांगण्याची गरज नाही आहे की क्लोथ्स कसे घालावे, काय घालावे, आपल्याला काय सूट होतं, कुठं काय घालायचं किंवा काय सूट होत नाही। सो यस, मी त्यामध्ये वेळ नाही घालवणार आहे, कारण खूप जणांना त्याची आयडिया असते की आपल्याला काय सूट होतं त्याप्रमाणेच कपडे घालावेत। बट एक बॉटम लाईन असते की तुमचे क्लोथ्स जे आहेत ते रिंकल फ्री असले पाहिजेत। रिंकल फ्री म्हणजे तुम्ही उठता बसताना जे रिंकल्स येतात ते नाही म्हणत आहे मी। तुम्ही जे मशीनमधून कपडे काढले आणि ते खूप चुरंगळलेले असतात आणि तसेच तुम्ही जर यूज केले किंवा ते तुम्ही घालून ऑफिसला किंवा बाहेर गेलात तर ते खूप घाण दिसतं। सो यस, तुम्ही थोडासा टाईम काढा आणि प्रेस करून आयर्न करून ते कपडे घाला, तर त्याच्यामध्ये खूप वेगळाच लुक छान वाटतो, खूप स्टायलिश वाटतं। आणि जे आपण वेअर करणार आहोत, जे भलेही साधे असू देत, कुर्तीज असू दे, टी शर्ट असू दे, काही असू दे, पण ते खूप छान दिसतं। त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो की हा बाबा हे खूप छान आलेत। सो यस, तुम्ही प्रेस करून सगळे क्लॉथ्स घाला, थोडासा टाईम द्या आपल्यासाठी आणि क्लोथिंग जे असणार आहेत ते नीटनेटके असावेत। थर्ड टिप्स असणार आहे गोल्डन ज्वेलरी। गोल्ड ज्वेलरी नाही म्हणत आहे मी, गोल्डन ज्वेलरी। तुम्ही असा खूप सिंपल लुक क्रिएट केला असेल तरीसुद्धा 50-60 रुपयाला आजकाल खूप छान छान ज्वेलरी ऑनलाईनसुद्धा मिळतात आणि लोकल मार्केटमध्ये सुद्धा मिळतात। मग ते नेक पीसेस असू दे हार्ट शेपमध्ये किंवा असे छोट्याशा चेनमधले, तसे तुम्ही वेअर केले तर खूप लुक जो आहे तो उठून दिसतो। एकदम तुम्ही भरगच्च असे दागिने घातले किंवा खूप ज्वेलरी घातली तर खूप ते वेगळं दिसतं, पण एकदम सोबर आणि लुक क्रिएट करणारा अशा छोट्याशा ज्वेलरी घातल्या, रिंग्स घातल्या तर ते खूप छान दिसतं। आणि गोल्डन प्रकारची ज्वेलरी घातल्यामुळं आपण खूप जरा निखारल्यासारखं वाटतं, एक वेगळा लुक छान वाटतो। सो यस, 50-60 रुपयामध्येच अशा ज्वेलरी मिळतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा सिंपल लुकवर अशा छोट्या छोट्या ज्वेलरी घालायच्या। सो नेक्स्ट पॉईंट इज स्टायलिंग युअर हेअर। तुम्हाला मी काही हेअरस्टाईलच्या टिप्स नाही देणार आहे, पण तुम्ही जे रोज ड्रेसअप केल्यावरती हेअरस्टाईल करता, म्हणजे आज कसे मी खुले केस सोडलेले आहेत, कधी मी हाय पोनी घालते, ती मग मी हाय पोनी, मला असं वाटतं की मी कुर्तीज वगैरे घातले की मला हाय पोनी सूट होते, किंवा मी कधी कधी बन घालते। म्हणजे तुम्ही जसे हेअरस्टाईल म्हणजे सोपे सोपे करता त्यावर सुद्धा तुमचा लुक क्रिएट होतो आणि खूप बजेट फ्रेंडली असतं। तुम्ही घरी कधी कधी मी केसांना हेअर कलर करते। मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही पार्लरमध्ये सलॉनमध्ये जावा आणि हेअर कलर करा। आजकाल घरीसुद्धा आपण छान छान हेअर कलर करू शकतो किंवा थोडीशी डिफरंट स्टाईलसुद्धा आपण करू शकतो। हे काही अगदी बजेटच्या बाहेर जाऊन नाही आहे, आपण आज बजेट फ्रेंडली बोलतो आहे, त्यामुळे हे बजेटमध्ये होऊ शकतं। वेगवेगळे स्टाईल करा हेअरचे, तर त्यामुळे सुद्धा तुमचा लुक हा खूप क्रिएट आणि एलिगंट दिसतो। सो नेक्स्ट पॉईंट इज युअर नेल्स। तर तुमचे नेल्स कसे आहेत, तुम्ही किती छान प्रकारे ठेवता, तर त्यासाठी मी म्हणेन की सेव्ह अ टाईम। तुम्हाला असं नाही म्हणत आहे की मोठमोठ्या सलॉनमध्ये जावा आणि तुम्ही नेल्स, आता खूप आलेत की नेल्स आर्ट, आणि मग तुम्हाला नेल्सला आर्ट करून देतात, खूप छान प्रकारे फेक नेल्स पण लावतात, पण हे सगळं करण्याची गरज नाही आहे। तुम्ही घरीच मॅनिक्युअर पेडिक्युअर करून छान अशा नेल्सला कलर केला, म्हणजे नेलपेंट लावले वेगवेगळ्या प्रकारचे, तर खूप छान दिसतं। कारण काय होतं की आपण नेहमी बोलताना कुठेही वावरताना आपले हात किंवा पाय हे नेहमी उठून दिसत असतात, त्यामुळं हाताची आणि पायाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी मी म्हणत नाही आहे की तुम्ही पैसे घाला सलॉनला, तर सेव्ह अ टाईम, तुम्ही थोडासा वेळ काढा आणि छान आपल्या हातांना पायांना मॅनिक्युअर पेडिक्युअर करा आणि छान नेलपेंट लावा, खूप असा लुक छान दिसतो, उठून दिसतो आपण।
त्याबरोबर मी एक पॉईंट नक्की ॲड करेन की तुम्हाला पार्टीजला किंवा कुठल्या रिच फंक्शनला जायचं असेल तर तुम्ही थोडंसं रेड कलरचं नेट पेंट, रेड कलरची लिपस्टिक आणि ब्लॅक कलरचा ड्रेस घातला, खूप वेगळा लुक दिसतो, रिचनेस वाटतो. त्याचबरोबर तुम्ही पिंक कलरची म्हणजे राणी कलरची थोडीशी लिपस्टिक आणि राणी कलरचे नेल पेंट घातले आणि एक फुल एकाच कलरचा ड्रेस घातला तर रिच लुक वाटतो आणि आपण वेगळे छान एलिगंट दिसायला लागतो. सो येस, हे नक्की ट्राय करून बघा. थोडासा वेळ काढून आपल्या नेल्सला, हातापायांची काळजी घेण्यासाठी मेनिक्युअर पेडिक्युअर घरीच करा. ओके, तर लास्ट वन, युअर शूज. तुमचे शूज किती क्लीन आहेत, छान आहेत, हे मी बॉटम लाईन थोडंसं हे करून सांगते तुम्हाला की तुम्ही जो लुक क्रिएट करता किंवा काय घालता त्यावर कशावर काय घालायचं हे तर आपल्याला कळतच असतं, पण मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही जे शूज घालता ते किती क्लीन आहे, छान आहेत ह्यावर जास्त म्हणजे डिपेंड असतं. तुम्ही कोणाला तरी भेटायला गेलात सपोज, तर त्यांचं पहिलं लक्ष हे आपलं बोलताना किंवा आपण जे वावरत असतो तिथं आपल्या शूजकडेच लक्ष जातं. सो यस, तुमचे शूज हे क्लीन केलेले, धुतलेले किंवा व्यवस्थित डस्ट असेल तर ते क्लीन करून घातलेलेच असावेत. जर तुमचे शूज घाणेरडे, स्मेल येणारे असतील तर खूप बॅड इम्पॅक्ट पडतो त्याचा. सो यस, तुमचे शूज हे नेहमी क्लीन, छान आणि मस्त असावेत आणि कुठल्या ह्याच्यावर काय घालायचं हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. कुर्तीजवर आपण कसे घालावे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला खूपच हेल्पफुल ठरणार आहे, कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण किती नीटनेटकं राहिलं पाहिजे, किती मॅनेजेबल राहिलं पाहिजे, किती प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे हे जास्त आजकालच्या जगामध्ये इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला किती येतं, काय येतं ह्यापेक्षा तुम्ही किती छान राहता ह्यावर जास्त तुमचं म्हणजे प्रभाव पडतो समोरच्या व्यक्तीवरती आणि मग आपल्याला काय येतं हे समोरची व्यक्ती ऐकून घेण्यासाठी इम्पॉर्टंट आपल्याला द्यायला लागते. सो यस, तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल की आपण किती नेटनेटकं राहिलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे, मॅनेजेबल राहिलं पाहिजे. खूप जण असे हे पॉईंट्स करतही असतील, जे करत असतात ते खूप छानच आहे आणि जे करत नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजचा जो विषय होता हाऊ टू लुक स्टायलिश इन बजेट, तो आजचा ज्या मी काही टिप्स सांगितल्या त्या टिप्स करण्यासाठी तुम्हाला कुठेही पैसे खर्च करायचे नाही आहेत किंवा थोडेसे पैसे खर्च केले तरी अगदी खूप बजेट फ्रेंडली ह्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत. ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही खूप मॅनेजेबल, प्रेझेंटेबल आणि ॲक्टिव्ह दिसाल, मस्त लुक असा क्रिएट करून तुम्ही छान दिसाल. सो यस, तुम्ही हे नक्की ट्राय करा. धन्यवाद.